आजच्या या मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपणा सर्वांचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, जयदेवरावजी गायकवाड साहेब, युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख, प्रशांत दादा जगताप, आदरणीय आजमभाई पानसरे, प्रकाशप्पा मस्के, अल्ताफभाई शेख, सुलक्षणाताई शिलवंत, गणेशजी भोंडवे, शहराचे युवकचे अध्यक्ष इम्रान शेख आणि शहराचे अध्यक्ष खरं तर ज्यांनी आवर्जून या कार्यालयासाठी तुम्ही उपस्थित राहिलं पाहिजे असं सांगितलं ते तुषार भाऊ कामटे, उपस्थित सगळेच मान्यवर, कारण वेळ कमी आहे, थोडासा औचित्य भंग होतोय त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। पण साहेब, भारतातल्या सगळ्या पेडियाट्रिशियनची एक कॉन्फरन्स पुण्यात होती आणि त्या इंडियन पेडियाट्रिक असोसिएशनच्या कॉन्फरन्सला उपस्थित होतो आणि तिथून यायला उशीर झाल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो। पण तरी सुद्धा येणं अगत्याचं होतं, कारण समोर माध्यम आहेत, म्हणजे जरी त्या कार्यक्रमात असतो नसलो तर आजकाल लगेच हेडलाईन सुरू होतात। पण तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, सगळ्या मान्यवरांचं, आणि त्याचबरोबर या सगळ्या लढवय्यांचं मनापासून कौतुक अशासाठी करतो, कारण या मातीचा इतिहास आहे, या मातीचा इतिहास कायम लिहिला जातो। पुढच्या 50 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 50 वर्षानंतर जेव्हा लिहिलं जाईल तेव्हा हा प्रश्न नक्की विचारला जाईल की या मातीत शरण जाणारे कोण होते आणि लढणारे कोण होते। हे सगळे लढणाऱ्यांच्या बाजूला आहेत, यासाठी या प्रत्येकाचं कौतुक आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर संकट आलं होतं, अफजल खानाचं संकट आलं होतं। या अफजल खानाच्या संकटातली 2 उदाहरणं कायम आपल्या समोर आहेत, आणि ही उदाहरणं मी कोणावरही टीका न करता मी फक्त इतिहासातली उदाहरणं सांगतो। त्या इतिहासातल्या उदाहरणावरून समजून जा। जेव्हा अफजल खान आला तेव्हा प्रत्येकाला फरमान आलं, जर आदिलशाही सल्तनती समोर मान झुकवली नाही तर घरादारावरून नांगर फिरेल, हे जेव्हा फरमान आलं, जेव्हा अस्तित्वच नष्ट होईल की काय अशी भावना आली, ही फरमान आली। त्यातले 2 मातब्बर सरदार होते, 2 मातब्बर आसामी होत्या या मावळातल्या। एक मातब्बर आसामी होती खंडोजी खोपडे आणि दुसरी मातब्बर आसामी होती कान्होजी राजे जेधे। खंडोजी खोपडेंनी त्या फरमानासमोर मान झुकवण्याचा निर्णय घेतला। कान्होजी राजे जेधेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना साथ देण्यासाठी वतनावर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला। आज इतिहास कान्होजी जेध्यांच्या नावानं गौरवान्वित केला जातो, आणि हे वतनावर पाणी सोडण्याचं रक्त आपल्या नसानसांमध्ये वाहतंय, हे आपण सर्वांनी दाखवून दिलं। त्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून कौतुक करतो। विशेषतः पिंपरी चिंचवड शहरात बोलत असताना या शहराच्या जडणघडणीविषयी सगळ्या मान्यवरांनी सांगितलं असेल, या शहराच्या विकासाविषयी अनेकांनी सांगितलं असेल। पण शहराचा जेव्हा विकास होतो, कारण या शहराचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे की आपल्या मुळाशी असणारी आपली नाळ, आपल्या ग्रामीण भागाची, ग्रामीण जीवनाशी आपली असणारी नाळ ही घट्ट जोडून आधुनिकतेकडे झेपावणारं शहर म्हणजे पिंपरी चिंचवड शहर आहे। आदरणीय पवार साहेबांबरोबर साहेब, जेव्हा मी पिंपरी चिंचवड मध्ये पहिल्यांदा फिरत होतो तेव्हा आदरणीय पवार साहेब अक्षरशः तळहाताच्या रेषांसारखं पिंपरी चिंचवड शहराची जडणघडण सांगत होते। हे आवर्जून सांगणं गरजेचं आहे, कारण साहेबांना एकदा दिल्लीत असताना मी प्रश्न विचारला होता की मूळ MIDC का आली, तेव्हा साहेबांनी उत्तर दिलं होतं की उत्तरेतली काही राज्य आहेत, या राज्यांमध्ये पूर्णपणे ओलिताखाली येणारी जमीन जर बघितली तर 80-90% पण महाराष्ट्रातला पूर्ण पाण्याचा कोटा संपल्यानंतरही एवढी मोठी जमीन ही ओलिताखाली येणार नाही, आणि मग येणाऱ्या पिढ्यांच्या रोजगाराची सोय काय व्हावी यासाठी MIDC ची स्थापना करण्यात आली। सुरुवातीला ठाण्यातल्या वागळे इस्टेटमध्ये MIDC करण्यात आली, त्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांनी, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्वर्गीय कमलनयन बजाजजींना विनंती केली, मी पुण्याजवळ जागा देतो, तिथे तुम्ही पहिला बजाजचा प्रोजेक्ट करा, आणि बजाज टेम्पो आली, त्या पाठोपाठ टाटा आली, आणि हे सगळं होत असताना
हे सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे की शहराचा विकास केला म्हणजे फक्त रस्ते मोठे झाले, फक्त विस्तीर्ण रस्ते झाले, याच्या पलीकडे जाऊन या शहराचं इकॉनॉमिक इंजिन कोणी सेट केलं याचा विचार करणं फार महत्वाचं आहे. आज पिंपरी चिंचवडच्या इकॉनॉमिक इंजिनचा जर विचार केला तर सुरुवातीच्या काळामध्ये बजाज टेम्पो असेल, टाटा मोटर्स असेल, त्यानंतर येणाऱ्या इतर कंपन्या असतील, त्यानंतर पलीकडं हिंजवडी सारखं आयटी पार्क असेल, या हिंजवडीचं आयटी पार्कचं जे फार मोठं उदाहरण जर कोणी घालून दिलं असेल, या शहराच्या इकॉनॉमिक इंजिनला जर कोणी हातभार लावला असेल तर तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी लावलाय. म्हणजे आजही पिंपरी चिंचवड शहराचा जेव्हा आपण विकास बघतो तेव्हा त्यामध्ये मला वाटतं JNNURM चा फार मोठा वाटा आहे. आणि JNNURM चा जेव्हा फंड आला तेव्हा दिल्लीतून ही दारं उघडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. आणि म्हणूनच हा इथला कामगार वर्ग असेल, इथला मूळ गावातला जो नागरिक आहे तो असेल, किंवा सांगली, कोल्हापूर, सातारा, मराठवाडा, खानदेश, सगळा महाराष्ट्र या शहरामध्ये एकवटलेला आहे. आणि या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. आणि त्या पवार साहेबांच्या विचारावर पुढे जाण्याचा निर्णय तुम्ही सगळ्यांनी घेतलाय, याबद्दल तुम्हा प्रत्येकाला मानाचा मुजरा करतो. कारण शहराच्या बाबतीत अनेक मुद्दे आहेत, अनेक विषय आहेत. म्हणजे ज्या लोकशाही तत्वांविषयी आपण बोलतो, ज्या पंचायत राज तत्वाविषयी बोलतो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासक कधीपासून? जवळपास 2 वर्ष होत आली. जवळपास 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये नागरिकांच्या प्रतिनिधींना निर्णय घेण्याचा अधिकार नाही, केवळ प्रशासकच निर्णय घेतो. यामध्ये नेमकं कोणाचं भलं होतं हा प्रश्न प्रत्येकाने विचारणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा लढा हा कुठल्याही पक्षापेक्षा हा लढा लोकशाही मूल्यांचा आहे, हा लढा लोकशाही तत्वांचा आहे. साधं उदाहरण साहेब, इथं परवा बायो मायनिंगचा विषय बऱ्यापैकी चर्चेत आहे. या बायो मायनिंगच्या विषयात सुद्धा अनेकांना विचार करण्याची गरज आहे की या खरोखर कॉन्ट्रॅक्ट मध्ये L1 जर बाहेर गेला तर L2 ला थेट कॉन्ट्रॅक्ट दिलं जाणार का? हा क्लॉज होता की नव्हता? त्यामध्ये कुणाचे हात अडकलेत, कुणाचे हात अडकले नाहीत, बरोबर ना? मग या प्रश्नांसाठी भांडायला नको. म्हणजे या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय आहे. कार्तिकीची यात्रा सुरू होणार आहे. म्हणजे आषाढीच्या वेळी जेव्हा जसे भक्तिभावानं पंढरपुरात जातात तसे कार्तिकीच्या यात्रेच्या वेळी भक्तिभावानं आळंदीत सगळे नतमस्तक होतात. आणि स्वर्गीय भीमसेन जोशींचा जेव्हा अभंग आपण ऐकत लहानाचे मोठे झालो, इंद्रायणी काठी लागली समाधी ज्ञानेशाची, आज त्या इंद्रायणी माईची काय अवस्था आहे? म्हणजे चाकणला MIDC, पण चाकणला एफ्लुएंट प्लांट नाहीये, सगळं प्रदूषित पाणी नदीत सोडलं जातं. साहेब 200 कोटीचे बॉन्ड तोडले गेले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे. हे 200 कोटीचे बॉन्ड तुटल्यानंतर नदी सुधार प्रकल्पावरच्या ज्या सह्या झाल्या, अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा, बरोबर ना ताई? रात्री ऑफिसेस उघडून सह्या झाल्यात. तुमच्या माझ्या टॅक्स पेअरचे 200 कोटीच्या ज्या ठेवी होत्या, जे बॉन्ड होते, ते तोडण्यात आले. आणि यामध्ये या नदी सुधार प्रकल्पातले किती प्रकल्प मार्गी लागले हा प्रश्न नागरिकांनी विचारायला नको? म्हणजे माऊलींच्या चरणी लीन व्हायला जाणाऱ्या वारकऱ्यांना जर फेसाळलेली इंद्रायणी माई बघावी लागत असेल तर नेमकं नदी सुधार प्रकल्पाचं झालं काय हा प्रश्न विचारायला नको? म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर प्लेटिंग इंडस्ट्री आहे. या प्लेटिंग इंडस्ट्रीला सुद्धा एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट नाही. मग नेमका तुमच्या माझ्या टॅक्सचा पैसा हा मुरतोय कुठं, तो जिरतोय कुठं? आणि तो जर भलतीकडे जिरत असेल आणि त्याचा परिपाक जर इंद्रायणी माईवर जर हे फेसाचं जर सगळं साम्राज्य पसरलेलं दिसत असेल तर वारकऱ्यांनी तीर्थस्नान कुठं करायचं आणि इंद्रायणी माईला कुठल्या भावनेनं नमस्कार करायचा, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावी लागतील. आणि जर या प्रश्नांची उत्तरं शोधली नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. कारण फक्त पुन्हा इतिहासाचे उदाहरण देतो.
अनेक जण सांगतात हे काम विकासाचं आहे, विकासासाठी ही गोष्ट केली गेली, बरोबर? ऐकलंय प्रत्येकाने? छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात उभे होते ना, तेव्हा औरंगजेबाच्या दरबारामध्ये कदाचित औरंगजेबाच्या मनात हे होतं की जर छत्रपती शिवाजी महाराजांनी मान झुकवली तर दख्खनची सुभेदारी देऊ. दख्खनची सुभेदारी ही तेव्हाच्या स्वराज्यापेक्षा फार मोठी होती. तोपर्यंतचे जर महाराजे बघितले तर राजा मानसिंग सारखं उदाहरण आहे, मिर्झा राजा जयसिंग सारखं उदाहरण आहे. राजा मानसिंग अकबराच्या दरबारात मान खाली घालून उभा राहिला होता. मिर्झा राजा जयसिंग औरंगजेबाच्या दरबारात मान खाली घालून उभा राहिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जर मान तुकवली असती तर कदाचित अख्ख्या दख्खनची सुभेदारी मिळाली असती. पण या दख्खनच्या सुभेदारीपेक्षा माझं मूडभर असलेलं ते स्वराज्य का होईना, पण मी ताठ मानेनं जगेल हा निर्णय छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला. त्यामुळे प्रत्येक वेळी ही फक्त भौतिक सुखाची लढाई आहे की ही तत्वांची लढाई आहे, या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि हे प्रश्न घेऊन आपल्याला सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांच्या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठीची ताकद ही आपल्या संघटनेतून मिळवायची. आपण पुढच्या मेळाव्यात मी सविस्तर याविषयी नक्की मार्गदर्शन करेन. पण पुन्हा एकदा प्रोटोकॉल हा औचित्य भंग झाला प्रोटोकॉलचा, त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. या आपणा सर्वांच्या निर्णयाला पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो आणि पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीचं मनापासून कौतुक करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.